पत्रिका न्यूज में आप सभी लोगों का स्वागत है। आज हम बात करेंगे उल्लासनगर में बाबाजी पाटिल की प्रेस कॉन्फ्रेंस की। आज उल्लासनगर 5 में राष्ट्रवादी पार्टी के कार्याध्यक्ष भरत राजवानी के कार्यालय में बाबाजी पाटिल दोपहर 1 बजे अपने ओर से प्रेस कॉन्फ्रेंस करने पहुंचे। शहर के तमाम पत्रकार वहां पर मौजूद थे। बाबाजी पाटिल अपने कार्यकर्ताओं के साथ वहां पर आकर पहुंचे। पत्रकारों ने काफी सवारे बाबाजी पाटिल से सवाल किए। बाबाजी पाटिल ने हर बात का जवाब अपने ओर से बखूबी दिया। जब बाबाजी पाटिल से यह पूछा गया कि आपका पहला जीतने के बाद आपका पहला सबसे उल्लासनगर शहर में क्या काम रहेगा, तो उन्होंने बताया कि उल्लासनगर शहर में पानी की समस्या है। पानी की लाइन जिस कंपनी ने बिछाई हुई थी वह गलत तरीके से बिछाई हुई थी, जिसके लिए शहर की जनता अभी भी भुगत रही है। उन्होंने सफाई का विषय लेते हुए कहा कि सफाई उल्लासनगर में नहीं की जा रही है, मगर उनका पैसा महानगर पालिका से लिया जा रहा है। उन्होंने उल्लासनगर महानगर पालिका के अंदर हो रहे भ्रष्टाचार की भी बातों की उन्होंने जानकारी आ चुकी है। तमाम पत्रकार बंधुओं से उन्होंने निवेदन दिया। उन्होंने पत्रकारों से यही कहा कि आप मेरे लिए अच्छा नहीं दिखाओ, पर जो भी दिखाओ सच दिखाओ। अगर मैं कहां गलत हूं तो मुझे आप छोड़ना नहीं, अगर कोई व्यक्ति विशेष गलत है तो उसको आप छोड़ना नहीं। उन्होंने पत्रकारों से निवेदन किया कि मैं अपने दिलो जान से जीतने के बाद अपने ओर से कल्याण लोकसभा क्षेत्र की मैं अपने ओर से मेहनत करके इस शहर को संवारूंगा। मेरे अंदर एक भावना है काम करने की, वो जज्बा है और पार्टी ने मुझ में वह काम देखा है, मैं वह बखूबी कर सकता हूं। इसीलिए उन्होंने शहर की जनता को उल्लासनगर के मीडिया वाले से सभी को अपने ओर से निवेदन दिया कि आप आने वाले चुनाव में हमें विजय बनाइए। शहर के जो मसले रहेंगे और बाबाजी पाटिल उन पर खड़ा उतरेंगे, ऐसा बाबाजी पाटिल ने पत्रकारों को अपने ओर से निवेदन दिया। तो आइए देखते हैं क्या कहते हैं बाबाजी पाटिल, क्या कहते हैं भरत राजवानी जो राष्ट्रवादी पार्टी के कार्याध्यक्ष है। उसके बाद प्रमोद टाले वहां पर मौजूद थे। तमाम सारे अघाड़ी के कांग्रेस पार्टी के राधाचरण करोतिया वहां पर मौजूद थे। उन्होंने भी अपने ओर से काफी कुछ शहर के भ्रष्टाचार के विरोध में कई बातें कही और सभी लोगों ने शहर को एकत्रित करने के लिए, शहर के भ्रष्टाचार को मिटाने के लिए सभी ने अपने ओर से शहर की जनता को निवेदन दिया कि आप आने वाले चुनाव में इस पार्टी को मदद करें। पार्टी आपके हर बात को सुलझाने में आगे चलकर कामयाब होगी, ऐसा विश्वास उन्होंने हमारे मीडिया के मार्फत शहर के जनता को कहा। काँग्रेस, राष्ट्रवादी, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, गवईगड आणि इतर घटक पक्ष यांचे सन्माननीय उमेदवार बाबाजी पाटिल यांचा आज या उल्लासनगर शहरामध्ये आपल्या सर्वांच्या भाइयों और हमारी बहनें भी आई हैं और आज यहाँ पर हमारे लोकसभा के कल्याण लोकसभा के जो हमारे लोकप्रिय उम्मीदवार बाबाजी बालाराम पाटिल जी के माध्यम से
उल्लासनगर शहर जिला कांग्रेस कमेटी के अध्यक्ष होने के नाते से मैं आप सभी से अपील करूंगा कि जो बाबाजी पाटिल साहब जो है वो इतने अच्छे उम्मीदवार है साथियों कि उन्होंने उनको हम संरक्षण देंगे नहीं दिया, लोगों को बेरोजगारों को हम 2 करोड़ प्रति वर्ष उनको नौकरियां देंगे नहीं दी, आम लोगों को प्रत्येक व्यक्ति को बोले 15 लाख रुपए अकाउंट में देंगे नहीं दिया, दलितों के ऊपर अत्याचार, बहुजन दलित वर्ग के जो लोग हैं उनके ऊपर अत्याचार नहीं होने देंगे, नहीं रुका, आज धड़ेआम से हो रहा है। तो आज ये सब पूरे देश की जनता ने मन बना लिया है कि ये भारतीय जनता पार्टी को उखाड़ फेकने का काम ये जनता कर रही है। उसमें मनापासून स्वागत करतो। आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाले। या ठिकाणी कल्याण लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील या ठिकाणी उपस्थित झाले। आपण या त्यांच्या पत्रकार परिषदेसाठी आपण उपस्थित राहिलो। आपल्याला मला माहित आहे की आपण उत्सुक आहात बाबाजी पाटीलसाठी ते काय बोलतील काय त्यांचा परिचय आपण दिलेला आहे। त्यांनी 2-3 सभेमध्ये या लोकसभा क्षेत्रामध्ये उमेदवारी डिक्लेअर झाल्यापासून फिरत आहे, चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे। कितीतरी शेतकरी असतील किंवा आपल्या उल्हासनगरचे व्यापारी असतील या सरकारवर खूप नाराज आहेत। जीएसटी असेल, नोटबंदी असेल, याचा फार मोठा फटका आपल्या व्यापारी वर्गाला बसलेला आहे। मी पण एक हॉटेल व्यावसायिक असल्यामुळे संपूर्ण व्यापाऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या मी फार जवळून पाहतो, परंतु या सरकारने पूर्ण आपल्याकडे दुर्लक्ष दिल्यामुळे आपण मतदार आणि सर्व व्यापारी वर्ग नाराज असल्या कारणाने 29 तारखेच्या या निवडणुकीमध्ये आपण ते निश्चित दाखवणार आहे। या लोकसभा क्षेत्रामध्ये 140 खेडे गाव आहेत। कलवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण पूर्व, अंबरनाथ आणि उल्हासनगर ही शहर आहेत। शहरांमध्ये 3 महानगरपालिका आहेत, कल्याण महापालिका, ठाणे महापालिका आणि उल्हासनगर महापालिका। एक नगर परिषद आहे अंबरनाथ। हे सर्व करत असताना महानगरपालिकेने आज मी 10 ते 12 दिवसापासून उल्हासनगरमध्ये फिरतो, मग 4 नंबर असेल, 5 नंबर असेल, एवढी कंडिशन म्हणजे ती महानगरपालिका आहे का ग्रामपंचायत आहे हे सुद्धा ओळखत नाही। म्हणजे गाव जे असेल मानेला असेल, गाव ते गावच राहिलेलं आहे, गावाला कुठल्याही प्रकारचं शहराचं स्वरूप अजून आलेलं नाही। म्हणजे महापालिकेने किती कामं केल्यात हे आपल्याला पाहायला मिळेल। मी ठाणे महानगरपालिकेमध्ये 2 वर्षापासून नगरसेवक म्हणून काम पाहतो। या 2 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी तिथे 272 कोटीचा निधी प्रशासनाला, आयुक्तांना आणि महापौरांना पूर्ण वार्डाची पाहणी करून घेतलेला आहे। जवळजवळ 32 कामं माझ्या वार्डामध्ये चालू आहेत। म्हणजे आपण जर प्रेझेंटेशन बरोबर केलं, लोक महापालिकेला जर व्यवस्थित सांगितलं, दाखवलं तर नक्कीच कामं होतात, याचा मला पूर्ण अनुभव आहे। मला पूर्ण विश्वास आहे की आपले उल्हासनगर वासी 100% माझ्या बरोबर राहतील। प्रत्येक ठिकाणी सांगितलं जातं की नवीन चेहरा लोकसभेला असेल, ख्रिश्चन असेल, मारवाडी असेल, गुजराती असेल, हे सर्व स्थानिकच आहेत, कारण ते तिथले मुस्लिम बांधव तर माझ्या बरोबरच आहेत, त्या वार्डामधूनच मी निवडून आलेला आहे। म्हणजे हे जे 15-20 वर्षापासून इथे राहतात ते स्थानिकच म्हटलं जातं, म्हणून तर तुम्हाला स्थानिकाचा दाखला दिला जातो 15 वर्षापूर्वी। मी म्हणण्यापेक्षा तुम्हीच म्हटलं तर बरं होईल ना, काय केले ते साहेब। पक्षाचे आमदार असतील किंवा पक्षाचे दुसरे कोणी असतील, परंतु सरकार तर पक्षाचं नाही ना, आहे ना 100%। परंतु मी कोणाचे विरुद्ध बोलण्यापेक्षा आपले समोर जो भाग आहे त्याच्यामध्ये कामं केले का नाही ते मला माहिती आहे, कारण मी आता खिडकालीशी इथे येताना 1.5 तास लागला। जर कामं केली असती तर ट्रॅफिकचा प्रश्न आलाच नसता। अलग लक्षात, म्हणजे आपण लेट पोहोचतो याचा अर्थ कामं केलेली नाही सिद्ध आहे। एक प्रश्न आहे, अशी कोणती समस्या आहे की आपण खासदार झाल्यानंतर, निवडून आल्यानंतर उल्हासनगरची अशी कोणती समस्या आहे की ती प्रथम आपण सोडवणार? साहेब, उल्हासनगरची माझ्या दृष्टीने मी सांगतो, मी लहानपणी गजानन मार्केटमध्ये कपडे घ्यायला यायचो, तेव्हाचा उल्हासनगर ना आजचा उल्हासनगर त्याच्यात काहीच फरक झालेला नाही। काय फरक करणार? म्हणजे रोड वाढले,
परंतु ट्रॅफिक हटलीच नाही. दुसरा 10 किलोमीटरवर बारवी डॅम आहे, पण पाणी इकडे आलंच नाही. प्रत्येक वर्षी कुठे ना कुठे पाईपलाईनीचे नारळ फुटतात, नारळात पाणी निघतो पण पाईप मध्ये पाणी येतच नाही. आले लक्षात. आणि दुसरी गोष्ट, गेल्या 5 वर्षांपासून जे बी आमचे कोणी इथं खासदार असतील तर त्यांनी लोकउपयोगी मोठी कामं कुठले केले ते आपल्या डोळ्यासमोर आहे. आज उल्हासनगर स्टेशनचा प्रश्न असेल, विठ्ठलवाडी स्टेशनचा प्रश्न असेल, अंबरनाथ स्टेशनचा प्रश्न आहे. ब्रिटिशांनी बांधले तेच आहेत, त्याच्यामध्ये कलर लावायला पण आम्हाला वेळ मिळाला नाही. त्याच्यानंतर जी पादचारी पुल आहेत ते विटीपासून कर्जत पर्यंत आणि कसाऱ्यापर्यंत महिन्यात एक दोन तरी पूल पडतात आणि त्याच्यात माणसं मृत्युमुखी पडतात आणि त्याची किंमत फक्त 5 लाख रुपये देऊन त्याच्यावर मलमपट्टी लावतात. म्हणजे माणसाची किंमत सरकार 5 लाख रुपये ठरवतो. ते हे असं होता कामा नये. केंद्राकडून हजारो कोटी रुपये निधी मिळतो जर तिथे आपण व्यवस्थित मागणी केली तर. आणि ते जर रेल्वेचे प्रश्न असतील, आज तुमच्या उल्हासनगर पासून तर कलव्यापर्यंत कितीतरी लोक रेल्वे क्रॉसिंग करून मृत्युमुखी पडतात. तर याच्यावर कुठेतरी निर्बंध येणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी भरीव निधी केंद्राकडून मिळतो. दुसरं रोडचा प्रश्न आहे. आज श्रीराम पासून प्रॉब्लेम आहेत, इकडे कल्याणचा पत्री पूल आहे, त्याच्यानंतर शिलपाट आहे. आज तुमचा उल्हासनगरचा पेशंट जर मुंबईला पोहोचत असेल तर 3.5 तास लागतात. कितीतरी मृत्युमुखी अँब्युलन्स मध्ये होतात. तर हे कल्याण फाट्याचा ब्रिज असेल, पलावा सिटीचा ब्रिज असेल, पत्री पूलचा ब्रिज असेल, हे ब्रिज होणं गरजेचं आहे. पत्री पूलचा ब्रिज धोकादायक झाल्यामुळे जवळजवळ 7 महिन्यापूर्वी पाडलं गेलं, परंतु तिथं 2 पिल्लर उभं करायला सुद्धा अजून 7 महिन्याहून 2 पिल्लर उभं झाले नाही. त्याच्यानंतर तिथे दररोज नुसता कल्याणचा पत्री पूल क्रॉस करायला 1 तास लागतो. 1 तासामध्ये कितीतरी गोरगरिबांचा डिझेल जातं, पेट्रोल जातं आणि त्यांचा वेळ पण वाया जातं. याच्यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं होतं. कुठेतरी महानगरपालिकेने पायवाटा केली, गटारे केली, पाण्याची छोट्या लाईन टाकल्या आणि त्याचं ओपनिंग जर आमदार खासदार जर करत असतील तर ही मोठी भरीव कामं कोण करणार हा प्रश्न आपल्या समोर आहे. दुसरा प्रश्न असा आहे घेतलेली नाही हे आपल्याला माहिती आहे, बरं की नाही. ते फक्त मन की बात सांगतात, पण त्यांचे मन की बात समोर पाहिजे का आपले मन की बात नाही ऐकलं पाहिजे. 4 नगरसेवक आहेत, या ठिकाणी 3 नगरसेवक हजर, 1 अपसेंट आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 नगरसेवक आहेत, 3 हजर राहतात, 1 अपसेंट आहे. याला जोडून प्रश्न आहे साहेब, काही प्रॉब्लेम असू शकतो. पत्रकार परिषदेला सर्वच नगरसेवक उपस्थित पाहिजेत असं मला असं वाटत. प्रत्येकाचं काम असतं, कामानिमित्ताने जाऊ शकतात, परंतु मी उमेदवार म्हणून तुमच्या समोर आहे ना, तर मला तुम्ही प्रश्न विचारू शकता, त्याचं उत्तर मी देणार. दोन मंत्र्यांनी जाहीरपणे सभांमध्ये सांगितलंय की छोटी राष्ट्रवादी आमच्या सोबत आहे. 2 मंत्र्यांनी जाहीरपणे सभांमध्ये सांगितलंय की छोटी राष्ट्रवादी आमच्या सोबत आहे. छोटी म्हणजे म्हणजे तुमच्याच गटातील काही माणसं त्यांना सांगितलं असू शकतं. ते काय जिल्हाध्यक्ष पण उपस्थित आहे ना इथे राष्ट्रवादी. अरे दादा, फटका कसा बसणार? जातात ते कावळे असतात, येतात राहतात ते मावळे असतात. मावळे तर माझ्या बरोबर आहेत ना. अहो साहेब, जे कोणी बोलतात ना का माझं छोटी पाठिंबा आहे त्याचं मी अभिनंदन करतो, त्याच्यात मला शिकायला मिळतो. लक्षात, म्हणजे आम्हाला इशारा तरी दिला जातो का बाबा आम्ही त्यांच्या बरोबर आहे. एकनिष्ठ असलेला वर्गच आहे, त्याला त्रास नाही होत. मी तुम्हाला ते पण सांगतो, कोणाचा छुपी काही नाही, ते आहेत ते सर्व आमच्या बरोबर आहेत, परंतु त्यांची सत्ता एकत्र असल्या कारणाने त्यांच्यावर कुठला गंडांतर येऊ नये म्हणून ही पॉलिसी आहे. आलं लक्षात? सर्वांचा पाठिंबा आपल्याला. शरद पवार राष्ट्रवादीचे सध्या उल्हासनगरमध्ये 4 नगरसेवक आहेत. ओके, मुळात राष्ट्रवादीचे स्थानिक नेतृत्व आहे राष्ट्रवादी सध्या. आपला प्रश्न बरोबर आहे. आजची जी निवडणूक आहे ही पक्षावर चालणारी निवडणूक आहे असं मला वाटत नाही. या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जे सरकार आहे त्या सरकारवर संपूर्ण मतदार, संपूर्ण जनता नाराज आहे. ही पक्षावर निवडणूक चालतं ती फक्त महानगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल किंवा नगरपालिका असेल. लोकसभेची निवडणूक आणि एमएलएची निवडणूक पक्षावर चालत नाही असं मला वाटतं. मला कदाचित अनुभव कमी असेल, परंतु ही जी निवडणूक आहे ही उमेदवार बघून चालली जातो, त्याचा काम बघून चालले जातं आणि मागच्या सरकारने काय काम केले ते बदल बघून चालले जातं. मागच्या वेळी मोदीला होती, आताच्या भाऊने विचारलं मग अशी का तुम्हाला गाववाल्यांचा किती पाठिंबा आहे?
40 गाव आहेत. तुम्हाला मी विनंती करतो, उद्याचा एक दिवस जरा 140 गावांना द्या, मग तुम्हाला माहिती पडेल बाबाजी पाटलाचं काय. ज्याप्रमाणे 2014 मध्ये मोदी लाट होती ना, याप्रमाणे कल्याण लोकसभा क्षेत्रामध्ये यावर्षी बाबाजी पाटलांची लाट. तुम्ही ज्या आमदार जाणावा लागतो आणि 10-15 खुर्च्या खाली राहणं म्हणजे एवढं मोठं काही नाही. आज माघारचा दिवस आहे, उद्या खरी रंगत चालू होणार आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या घरात मी येऊन जाणार आहे. त्याच्यापेक्षा सोशल मीडिया असेल, व्हॉट्सअप असेल, आपण दररोज आहोत. नुसतं 14 तारखेला माझी उमेदवारी पहिल्या यादीमध्ये नाव आल्याच्या नंतर हजारो फोन मला आले. आता तेवढी जनता बुद्ध राहिलेली नाही. तर ते पहिलं भिंती रंगवायचं किंवा परिपत्र घरी जायचं तसं राहिलेलं नाही. उमेदवार सगळ्यांना माहिती आहे. बाबाजी पाटील तुम्ही बोलता ते पण बरोबर आहे. परवा दिवशीच्या मी याच्या रॅलीमध्ये होतो, गुढीपाडव्याच्या, कुठे अंबरनाथ मध्ये, आलं लक्षात. तर मग ते रॅली यायला थोडा टाइम होता, तर मग मी बोलू चला एखादी सलून मध्ये जाऊ, विचारपूस करावी. मी गेलो बाबा सलून मध्ये, कसं काही इथे काय आहे निवडणूक. ते बाबा पाटील बहुत जोर से चल रहा है. ऍक्च्युअली त्यांनी मला बघितलंच नव्हता, आलं लक्षात. त्याच्यानंतर 2 रिक्षामध्ये गेलो, रिक्षावाल्यानं विचारलं इथे कोण उभा आहे, मग बाबाजी पाटील चल रहा है. म्हणजे मला त्याचा एकच आनंद वाटतं की मला काही लोक ओळखतात असं नाही, का तर मी पहिल्यांदा इथं उभा राहतो, आलं कशाने पहिल्यांदा उभा राहत असल्या कारणाने 100% लोक ओळखत नाही, आलं लक्षात. आता मोदी साहेबांना काय आपण टीव्हीवरच बघितलं ना, का उल्हासनगर मध्ये कधी आलेलं बघितलं नाही, बघितलं ना, बघितलं कल्याण मध्ये आणते ना, पण ते का आले, परिस्थिती बिकट आहे म्हणून आले ना. नाहीतर देशाच्या पंतप्रधानांनी कधी एका महाराष्ट्रामध्ये 40 सभा घेतल्या होत्या का हो?